आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। माजी सैनिकांसाठीची वन रँक वन पेन्शन योजना लागू, केंद्र सरकारकडून घोषणा। कॉल ड्रॉपच्या समस्येवर लवकरच तोडगा, कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुष्काळी दौरा, प्यायला पाणी, हाताला काम, जनावरांना चारा पाणी देणार मुख्यमंत्र्यांचे संकेत। मुलाचे अपहरण करून दागिने चोरणाऱ्यास अटक, कोपरखैरणे येथील घटना। दहीहंडीसाठी मैदानांना प्राधान्य, उत्सवी मंडळांना रस्त्यावर उत्सव साजरे करण्यास मज्जाव, नवी मुंबई पोलिसांचंही मंडळांना आव्हान। संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन। पुन्हा एकदा स्वागत। माजी सैनिकांच्या 40 वर्षाच्या लढ्याला अखेर यश आले। बहुप्रतीक्षित वन रँक वन पेन्शन योजना देशभरात लागू झाली आहे। संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील घोषणा केली। सरकारच्या या निर्णयामुळे माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। माजी सैनिकांच्या 40 वर्षाच्या लढ्याला अखेर यश आले। बहुप्रतीक्षित वन रँक वन पेन्शन योजना देशभरात लागू झाली आहे। संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात घोषणा केली। सरकारच्या या निर्णयामुळे माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळालाय। वेगवेगळ्या काळात एकच हुद्द्यावर निवृत्त होणाऱ्या दोन्ही सैनिकांना एकच निवृत्ती वेतन दिलं जावं अशी मागणी लष्करी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी लावून धरली होती। मागील 40 वर्षापासून वन रँक वन पेन्शनचा प्रश्न प्रलंबित होता। मात्र आजपासून ही योजना लागू होत असून सरकारने यासाठी 8 ते 10 कोटींची तरतूद केली आहे, अशी माहितीही मनोहर पर्रीकर यांनी दिली। 1 जुलै 2014 पासूनचा आधार घेत ही योजना लागू झाली आहे। मात्र स्वेच्छानिवृत्ती घेणारे माजी सैनिक या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत, असंही संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। सलग 3 दिवस दुष्काळी मराठवाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केलाय। या दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। यामध्ये प्यायला पाणी, हाताला काम, जनावरांना चारा पाणी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। सलग 3 दिवस दुष्काळी मराठवाड्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केलाय। या दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। यामध्ये प्यायला पाणी, हाताला काम, जनावरांना चारा पाणी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत। पिण्याच्या पाण्यासाठी 86 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी प्रसंगी रेल्वे वाघिणींची मदत घेण्यात येणार आहे, तर पाण्याची गरज भागवण्यासाठी कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून सोय करणार आहे। येत्या काळात 1.5 लाख शेततळी निर्माण करणार, शेतात जलसंवर्धनाचं काम केल्यास रोह्याद्वारे शेतकऱ्यांना पैसे देणार, पीक विम्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांऐवजी गाव हा निकष ठरवण्याचा विचार करण्यात आलाय। वैरण विकास काम रोखण्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। जनावरांच्या पाण्यासाठी 10% अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे। शेजारच्या राज्यातून चारा आणण्याची तयारी दर्शवली आहे। चारा छाटण्यासाठी 500 जनावरांची अट शिथिल करून ती 250वर आणण्यात येणार आहे। ऊसतोड कामगार, शेतमजूर आणि बीड जिल्ह्यातील 2 लाख मजुरांना 100 दिवसांचा रोजगार दिला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांची मुलं बाहेरगावी शिक्षण घेत आहेत त्यांचं शुल्क शासन भरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। मुंबई उच्च न्यायालयाने उत्सवी मंडळांना रस्त्यात उत्सव साजरे करण्यास मज्जाव केल्याने रस्त्यातच दहीहंडीसाठी मंडप टाकून डीजेच्या तालावर दणदणाट करणाऱ्या मंडळांना 4 पावलं मागे जावं लागले। त्यामुळे गेल्या वर्षी असलेल्या दहीहंडी रस्त्यातून जवळच्या मैदानात स्थलांतरित केल्या असून काहींनी माघार घेतली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने उत्सवी मंडळांना रस्त्यात उत्सव साजरे करण्यास मज्जाव केल्याने रस्त्यातच दहीहंडीसाठी मंडप टाकून डीजेच्या तालावर दणदणाट करणाऱ्या मंडळांना 4 पावलं मागे जावं लागलं आहे। त्यामुळे गेल्या वर्षी असलेल्या दहीहंडी रस्त्यातून जवळच्या मैदानात स्थलांतरित झाले असून काहींनी माघारही घेतली आहे। उत्सवी मंडळाचे मंडप रस्त्यात राहणार नाही याची काळजी पोलिसांनी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी रस्त्यावर दहीहंडी साजरा करणाऱ्या मंडळांनी बांधलेले मंडप हटवले आहेत। काही मंडळांनी स्वतःहून माघार घेऊन दहीहंडी जवळच्या मैदानात स्थलांतरित केली आहे, तर मैदानाअभावी काहींनी दहीहंडीच रद्द केली आहे। ज्या मंडळांना रस्ता अडवून हा उत्सव साजरा करायचा असल्यास कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार व्हा, असं पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी मंडळांना सांगितलंय। सर्व मंडळांना आम्ही सूचित केलेलं आहे की कुठल्याही प्रकारे रस्त्यावरती आपल्याला कार्यक्रम घेता येणार नाही आणि म्हणून सर्वच मंडळांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्ही पर्यायी मैदानं या कार्यक्रमासाठी शोधा। एकंदरीत नागरिकांचं सहकार्य आणि पोलिसांची उपलब्धता याचा समन्वय साधून दहीहंडीचा जो उत्सव आहे तो शांततेमध्ये नवी मुंबईमध्ये पार पडेल, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असा मला विश्वास आहे।
नवी मुंबईतील काही मंडळांनी राज्यातील दुष्काळाची जाणीव ठेवून सरकारला मदत करण्याचं देखील ठरवलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे व सनी मेहरोल, MVTV. कोपरखैरणे येथून 3 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. अपहरणानंतर मुलाच्या कानातले कुंडल चोरून त्याला गार्डनमध्ये सोडून देण्यात आलं होतं. यासंबंधीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याचे कुंडल चोरणाऱ्याला अटक केली आहे. कोपरखैरणे येथून 3 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाची घटना शुक्रवारी दुपारी 12:30च्या आसपास सेक्टर 5 येथे घडली. अपहरणानंतर मुलाच्या कानातलं कुंडल चोरून त्याला गार्डनमध्ये सोडून देण्यात आलं होतं. येथे राहणाऱ्या अनुपमा जोगदंडकर यांचा 3 वर्षाचा मुलगा देवांश हा घराबाहेर खेळत होता. यावेळी त्याच्या आईची नजर चुकून अज्ञाताने त्याचं अपहरण केलं. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं शोध घेतला असता देवांश सेक्टर 5 ते 8 मधील उद्यानातच आढळून आला. तसेच अपहरणकर्ताही याच ठिकाणी मिळून आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष राठोड असं त्याचं नाव असून तो बिगारी कामगार आहे. देवांश राहत असलेल्या परिसरातच तो राहत होता. देवांशच्या कानातले कुंडल पाहूनच त्याने देवांशला पळून नेलं होतं. चौकशी दरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितलं. या आरोपीला आता आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडनं ज्या काही कानातल्या रिंगा होत्या संबंधित बालकाच्या त्या देखील आता जप्त केलेल्या आहेत आणि हा आरोपी सध्या आमच्या पोलीस कोठडीमध्ये आहे. ह्या निमित्तानं नागरिकांना आवाहन आहे की आपल्या लहान मुलांकडं विशेषतः खूप लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही प्रकारे आपलं बाळ हे आपल्या नजरेआड होणार नाही याची काळजी सर्वच माता भगिनींनी घेण्याची आवश्यकता. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे व सनी मेहरोल, MVTV.